सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी दैनिक तरुण भारत संवाद चे संपादक आदरणीय किरणजी ठाकूर साहेब मामा याने एक संकल्पना मांडली की महाराष्ट्रात देशात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, अगदी त्या खेड्यापासून शहरापर्यंत त्यांचा एक कामाचं त्यांच्या विकासाचं धोरण असतं। गाव पाड्यातला विकास कसा हवा आणि ह्यासाठी जे काम करणारी लोक आहेत ते कोण आहेत? पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, सभापती उपसभापती, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत आणि त्या माध्यमातून एक विकासाची संकल्पना घेऊन संवाद लोकप्रतिनिधींचा हा कार्यक्रम आयोजित करावा असं एक त्यांनी सूचना मांडली आणि या सूचनेनुसार आमचे विभागीय संपादक तरुण भारतचे जे आहेत श्रीरंग गायकवाड साहेब, त्यांनी त्यामध्ये विविध कल्पना मांडल्या की मग गावातल्या विकासाचं मॉडेल काय असावं, पंचायत समितीनं धोरण राबवताना आज प्रत्येक गावातले जे सदस्य आहेत, ज्या गणातले सदस्य आहेत किंवा ज्या गटातल्या सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या गावातली जी काही मतदारसंघात येणारी गावं आहेत त्या गावात सध्या कोणत्या विकासाच्या गरजा आहेत, कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, प्राधान्यक्रम कशाला दिला पाहिजे, अशा विविध अनुषंगानं आमचे विभागीय संपादक श्रीरंग गायकवाड साहेब यांनी त्यामध्ये अशी चर्चा घडून यावी, एक संवाद ह्या लोकप्रतिनिधींशी व्हावा म्हणून आदरणीय गायकवाड साहेबांनी ही संकल्पना पुढं आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मूर्त स्वरूप द्यायचं या तालुक्यातले वार्ताहर प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत आहोत। आज या निमित्तानं इथं जे उपस्थित आहेत, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील साहेब आहेत, पुन्हा त्याच अनुषंगानं पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष आहेत जयश्री पवार मॅडम, त्यानंतर सदस्य म्हणून आहेत अण्णासाहेब गायकवाड, दत्तात्रय खोत, मनीषा विश्वास पाटील, रणजित शिंदे सरकार, माणिक पाटील, वैशाली आडनाईक, उज्ज्वला सासने, मोहन चोपडे, शोभा पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आहेत वर्षा राणी अरुण पाटील, पूजा दिलीप पाटील, भगवान पंडितराव पाटील, शोभा यशवंत बेलेकर प्रामुख्यानं उपस्थित आहेत। या सर्वांचं मी तरुण भारत संवादच्या वतीनं स्वागत करतो। आज या निमित्तानं जो संवाद लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगानं प्रत्येकाला काय वाटतंय, एक चर्चात्मक प्रत्येकानं आपलं एक मत, तालुक्याची भूमिका मांडावी। यापूर्वी सुद्धा या तालुक्यानं देशात एक चांगला लौकिक मिळवलेला आहे। निर्मल ग्रामच्या माध्यमातून राष्ट्रपतीच्या प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या पंचायत समितीचा सन्मान झालेला आहे। आदरणीय भारत पाटलांनी पन्हाळा तालुका देशात पहिला निर्मल ग्राम केला आणि त्या अनुषंगानं निर्मल ग्रामचं जे मॉडेल तयार झालं ते देशात राबवलं गेलं। हे पन्हाळा पंचायत समितीचं इतिहासात नोंदलेली एक नोंद आहे। त्यामुळं मॉडेल विलेज करताना आज प्रत्येक गावात प्रामुख्यानं गावात येताना आपल्या दळणवळणाच्या काय सुविधा आहेत, गावातलं आलेलं आपलं बस स्थानक कसं असावं, गावात बस स्थानका शेजारी बाहेर गावातल्या येणाऱ्या लोकांना लागणारे काय बेकरीचे पदार्थाची वगैरे दुकानं कुठं असावीत किंवा दळणवळण कुठल्या मार्गाने कोणतं आहे त्याचे फलक असावेत, अशा बऱ्याच कल्पना आहेत। म्हणजे साध्या मग प्रत्येक गावात आपले पिकअप शेड आहे का, ग्रामपंचायतीच्या इमारती सक्षमपणे आहेत का, आता जे नेटवर्किंग आले तालुक्यातल्या आपल्या प्रत्येक खेड्यात जिथं जिथं शेवटचं गाव आहे तिथंपर्यंत आपलं मोबाईलचं नेटवर्क असेल, इंटरनेट सेवा आहे, शाळांची प्राथमिक शाळांची काय अवस्था आहे, अशा बऱ्याच संकल्पना आहेत, बरेच विषय आहेत। आपण सर्वांनी या संदर्भानं मते मांडावीत अशी या निमित्तानं आपणास विनंती करतो। दैनिक तरुण भारतच्या वतीने आज पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व
सदस्य तसेच पन्हाळा नगराध्यक्षा पवार मॅडम, तसेच दैनिक तरुण भारतचे गायकवाड साहेब, आदरणीय काशीद साहेब आणि त्यांचे सर्व पत्रकार बंधू आणि छायाचित्रकार, तसेच आमच्या विभागातील सर्व मान्यवर मंडळी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि पन्हाळा नगरपालिका ही पन्हाळा तालुक्यातील महत्त्वाची काम करणारी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. आणि याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या विषयावरती आपल्याला दैनिक तरुण भारतच्या वतीने आज हा छोटासा संवाद आयोजित केलेला आहे. तर या संवादात बोलत असताना तालुक्याचा सभापती या नात्याने विविध गोष्टीवर आज क्रीडा विभाग घेतला. तर क्रीडाविषयी धोरण शासनाने चांगल्या पद्धतीने राबवावीत, त्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूंना वेगवेगळ्या प्रकारे संधी देत असताना नोकरीत असेल किंवा त्यांना मोठ्या भरीव रकमेतून आर्थिक मदत करून चांगले खेळाडू घडवावेत यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आरोग्याच्या बाबतीत तालुक्यातील सर्व आमच्या PSCच्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स आणि रिकामी जी पदे आहेत ती सर्व शासनाच्या माध्यमातून भरावीत आणि जनतेची चांगल्या प्रकारे आरोग्याविषयी सेवा करावी. तसेच शिक्षणाच्या बाबतीत पण शिक्षक हा कमी आहे, तरी टोटल राज्याचा शिक्षक कमी असल्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीने जागा भरून प्रत्येक तालुका वाईज, जिल्हा वाईज चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन शिक्षणावर भर द्यायची आणि त्यात काय चांगल्या पद्धतीने बदल करता येतो आहे तो पण करावा. तसेच आता पाण्याच्या विषयी बोलायचं झालं तर जल जीवन मिशन अंतर्गत केंद्रस्तरीय योजना चांगली चालू आहे, पण थोड्या अपुऱ्या बजेटमुळे आता थोडीशी त्याच्यात विसंगती आलेली आहे. तर शासनानं आणि महाराष्ट्र राज्यानं आणि केंद्र शासनानं सुद्धा त्यांची चांगल्या पद्धतीने देयकं देऊन तो सुद्धा जलजीवनचा मिशन चांगल्या पद्धतीने राबवावा आणि लोकांना शुद्ध पाणी, मुबलक पाणी मिळावं. तसेच रस्त्यांच्या बाबतीत पण चांगल्या पद्धतीने ग्रामसडक योजना असतील, वेगवेगळ्या हेडखाली बरीच कामं करता येण्यासारखी आहेत आणि ह्यासाठी सुद्धा ग्रामविकास विभागामार्फत चांगल्या पद्धतीने निधी मंजूर व्हावा. तसेच आरोग्याच्या विषय असेल, शैक्षणिक असेल आणि हे करीत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन जात असताना तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचं आणि सगळ्या टीमचं तुमच्या चांगल्या पद्धतीनं ह्या तालुक्याला मार्गदर्शन व्हावं आणि तुमच्या पद्धतीनं जे जे काय आपणाला देता येईल किंवा आमच्याकडून काय अपेक्षित असेल, सर्व आमचे हे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षित असेल ते करून घ्यावं आणि वेगवेगळ्या सूचना मांडाव्यात आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. पन्हाळा नगराध्यक्ष जयश्री प्रकाश पवार मी बोलते. आदरणीय व्यासपीठ, पंचायत समितीचे सभापती, तसेच तरुण भारतचे गायकवाड साहेब आणि तरुण भारतचे पत्रकार, मी माझ्या पन्हाळ्याविषयी, पन्हाळ्यात नागरी सुविधा काय असाव्यात याविषयी जी मी सांगत आहे. सर्वप्रथम मी पन्हाळा हा युनेस्कोमध्ये निवड झाल्यामुळं, जागतिक लेवलवर पन्हाळ्याची निवड झाल्यामुळं पन्हाळ्यावर बाहेरून जे परदेशी लोक येणार आहेत त्यांच्यासाठी पन्हाळा कसा सुसज्ज असू शकेल या संदर्भात मी माहिती सांगत आहे. तर सर्वप्रथम म्हणजे पन्हाळ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच महाराणी ताराण्याचे संस्थान असल्यामुळे महाराणी ताराण्याचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात आमच्या आता प्रयत्न चालू आहेत. त्या संदर्भात आम्ही कमिटी नेमलेली आहे आणि पुतळा आम्हाला देण्याचं सुद्धा देण्याने देत आहेत आणि तो पुतळा उभारण्यासंदर्भात आम्ही संकल्पना केलेली आहे. आता आमच्या वचननाम्यातसुद्धा ते होतं. तसेच इथील ज्या गार्डन आहेत म्हणजे नमो गार्डन किंवा ज्या गार्डन आहेत त्यासुद्धा अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे नैसर्गिकरित्या कशा चांगल्या करता येईल या संदर्भात. तसे इथील रस्ते म्हणजे
सुसज्ज रस्ते, बाकीचे जे पाण्याची नियोजन, तसेच बाहेरून येणाऱ्या परदेशी लोकांना येथील तंतोतंत माहिती ऐतिहासिक दृष्ट्या पन्हाळा असल्यामुळं आणि थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं पन्हाळ्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती कशी आमच्या गाईडमार्फत देता येईल या संदर्भात गाईड लोकांना आमचं प्रशिक्षण राहील आणि त्या संदर्भात पन्हाळ्याची उत्तम प्रकारे त्यांना माहिती मिळेल. तसंच येणाऱ्यांचं स्वागत, पाण्याची सुविधा, तसंच टॉयलेट वगैरे शौचालय याचीसुद्धा व्यवस्थित जिथल्या तिथं सोय आम्हाला बाहेरील परदेशी लोकांना केली जाईल. तसेच आमच्या इथल्या असणारे तळे किंवा विहिरी यांचे जिवंत झरे कसे ठेवता येईल यासाठी आम्ही पाणी पुरवठ्यासाठी तेथील गाळ काढणे आणि तिथले झरे जिवंत करणे हे सुद्धा आम्ही करण्याचं आमचं नियोजन आहे. तसंच येणाऱ्या लोकांसाठी आमच्या इथून जे खाद्यपदार्थ आहेत ते सुद्धा चांगल्या उत्तम प्रकारे त्या लोकांना कसे मिळतील आणि आमच्या इथले असणारे जे गाडे किंवा हे आहेत ते उत्तम प्रकारे सुशोभित कसे दिसतील आणि लोकांना उत्तम प्रकारे त्याच्या सुविधा कशा मिळतील या संदर्भात आमचं नियोजन राहील. सर्वप्रथम म्हणजे मी आता हे सांगते की पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि जसं कार्यपद्धती, नगरपालिका आणि विधिमंडळ याच्या ज्या अंतर्गत जे काम चालते त्यातलं समाजाविषयी माहिती मिळावी यासाठी पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. आणि आमच्या इथले पत्रकार उत्तम आहेच, पण पत्रकारांनी वेळोवेळी जागरूक राहून चांगल्या प्रकारे जी माहिती असेल ती माहिती बाहेर पसरावी आणि जर काही चुकीची माहिती असेल त्या संदर्भात त्या संस्थेला विचारावं की ही बातमी खरी आहे का खोटी आहे हे विचारूनच ती बातमी प्रसारित करावी हे पण मी सांगू शकते. या संदर्भात पन्हाळा हा थंड हवेचं ठिकाण, ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे तो उत्तम बाहेरच्या लोकांना कसा दिसेल आणि कसा राहील त्याच्यातली उत्तम माहिती कशी मिळेल या संदर्भात मी एवढी माहिती सांगते. नमस्कार माझा आपला सर्वांना. सर्वात प्रथम मी तरुण भारत आणि आपल्या टीमचं मनापासून स्वागत करते की हा आपण उपक्रम खूप चांगला राबवलेला आहे. त्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून जनतेच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वात प्रथम मी शैक्षणिकदृष्ट्या आमचा पन्हाळा तालुका डोंगराळ भाग आहे. मग शैक्षणिक प्रगती आधी म्हणजे त्याला मी जास्त प्राधान्य देईन. वाड्या वस्त्यावर छोट्या छोट्या शाळा आहेत, त्यांच्यात शिक्षकांची गणती कमी आहे, त्याला मोजमाप लागते विद्यार्थी पटसंख्या. त्या शिक्षकांच्या संख्या वाढल्या पाहिजेत ज्या त्या पटसंख्येनुसार. आणि आदर्श मॉडेल ज्या योजना महाराष्ट्रात केंद्र पातळीवर राज्य पातळीवर ज्या योजना राबतात त्या खेडोपाडी ह्या प्राधान्यानं राबल्या पाहिजेत. त्याशिवाय आपली खेडी सुधारणार नाहीत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार नाही. बघायला गेलं तर डोंगराळ भागात आपल्या बिबट्यांचा वावर जास्त आहे. त्यासाठी काहीतरी फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, वेळोवेळी भेटीगाठी दिल्या पाहिजेत त्या गावांना. निराधार योजना शासनानं आमच्यापर्यंत राबवल्या पाहिजेत. गाव पातळीवर मूलभूत गरजा म्हणून निराधार योजना त्या चांगल्या पद्धतीनं राबवल्या पाहिजेत. महिला सक्षमीकरण तर होतच आहे त्या बचत गटांच्या माध्यमातून, पण ते आणखीन वाढलं पाहिजे. मुलांना शैक्षणिकदृष्ट्या मुलं आपली स्कॉलरशिपमधून कशी पुढे जातील हे बघितलं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आपल्याकडं आहे, आता सुटत आहे, पण तरी पण शेतीच्या पाण्याचं आता डॉक्टर विनय कोरेंच्या माध्यमातून योजना मंजूर झालेली आहे, पण ती पुढं कशी जाईल लवकरात लवकर, त्यामुळे आपला शेतकरी सुधारणार आहे. ही पण आपण वरच्या स्तरापर्यंत गोष्ट नेली पाहिजे. एवढंच मी बोलीन आणि आपल्या सर्वांचं मी आजच्या दिवशी धन्यवाद मानते. माझे 2 शब्द संपवते. नमस्कार. उपस्थित मान्यवर, उपस्थित पदाधिकारी सगळ्यांना नमस्कार. मी वर्षाराणी अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य आणि नुसत्याच झालेल्या समिती महिला व बालकल्याण समिती सदस्य. आज मला महिला व बालकल्याण समिती मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे की मला अजून भरपूर काम करण्याची संधी मिळालेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन. कारण महिला व बालकल्याण समिती ही कागदोपत्री राबवण्यासारखी नसून ती अंमलात आणणे आणि शेवटच्या
म्हणजे ह्या घटकातील शेवटच्या महिला व बालकांपर्यंत पोहोचण्याची ही समिती आहे. आणि मी इतकं सांगेन की महिला जेव्हा शिक्षित व सक्षम होते तेव्हाच एक कुटुंबच नव्हे तर सर्व समाज प्रगत होतो. म्हणून आपण सर्वांनी कोल्हापूर जिल्हा हा मॉडर्न जिल्हा बनवूया. मला बोलायचा चान्स दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आज येथे पन्हाळा पंचायत समिती सभागृहामध्ये दैनिक तरुण भारतनं संवाद म्हणजे पदाधिकारी पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य गटातून निवडून आलेल्या प्रतिनिधींचं संवाद इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो व पंचायत राज्य अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं येणाऱ्या 5 वर्षामध्ये कामकाज करावं यासाठी हिने जिथे संवाद जो आयोजित केला आहे हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. पण हा संवाद आयोजित करताना या पत्रकार मीडियानं की जो निधी मिळणार आहे पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, सभापती असतील, उपसभापती असतील, या निधीमध्ये जे पहिल्यापासून जी चालत आलेली जी पद्धत आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात याची वाढ होणे गरजेचं आहे. कारण जी मिनी विधानसभा समजली जाते अशा जिल्हा परिषद सदस्याला पण निधी हा जो मिळतो आहे हा त्यांच्या मतदारसंघामध्ये असणारी सर्वसाधारण 20, 25, 30 अशी गावं असतात किंवा पंचायत समिती सदस्याला एक 10-15 गावं असतात आणि तिथं असणाऱ्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे भरपूर प्रमाणात असतात. त्या अपेक्षाला जर न्याय द्यायचा असेल तर प्रथमतः पहिला निधीची वाढ झाली पाहिजे, जेणेकरून ग्रामविकास विभागामार्फत पंचायत समिती सदस्य असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, सभापती असतील, उपसभापती असतील यांना निधी भरपूर प्रमाणात वाढला गेला पाहिजे. कारण पूर्वीपासून जे निधी जो येत आहे हे तुटपुंजाशी निधी आहे आणि ह्या निधीमध्ये आपण कुठल्याही आरोग्याची कामं करू शकत नाही, शैक्षणिक शाळेंची कामं करू शकत नाही किंवा सभागृह करू शकत नाही. ज्या पायाभूत सुविधा गटर असतील, रस्ते असेल, मशानशाळा असतील त्या प्रमाणात आपण हे कामं करूच शकत नाही आहे. तर हे तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा जो लोकशाहीचा तिसरा जो स्तंभ आहे त्या माध्यमातून तुम्ही ह्याचं कुठंतरी येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या आमच्या जे लोकप्रतिनिधी आता निवडून आल्यात ह्यांना निधी भरपूर प्रमाणात मिळाला पाहिजे तरच ह्या निधीतून आपण काम करू शकतो. नाहीतर आपण नुसतं घोषणा देऊन जाहीरनामं काढून हा काही होणार नाही. ह्यामध्ये उलट आम्ही एवढं निवडून येऊन प्रतिनिधी यांची बदनामीच होणार आहे. तर ह्यासाठी प्रथमतः निधी मिळण्यासाठी ही जी कुठंतरी ही जी सगळ्यांनी मिळून म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून असून जिल्हा परिषद म्हणजे सभागृहाच्या माध्यमातून असून ही जी कुठंतरी एक हे वाढली पाहिजे. म्हणजे लोकप्रतिनिधींनी याचा आवाज उठवला पाहिजे आणि निधी भरपूर प्रमाणात आला तरच हे विकास होऊ शकतो आहे किंवा ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आपण देऊ शकतो आहे. एवढंच मी बोलतो. त्याशिवाय निधी वाढल्याशिवाय कुठल्याही सेवा सुविधा काही करता येणार नाहीत. आदरणीय पंचायत समिती सभापती, परत महानगरपालिका नगराध्यक्षा, तसेच आमचे सहकारी सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य ह्यांच्या वतीनं पहिल्यांदा मी तरुण भारत ह्या थीमचं पहिल्यांदा स्वागत करतो. अतिशय चांगला कार्यक्रम राबवला तुम्ही. हा कार्यक्रम राबवत असताना आम्हाला पण त्याचा उत्साह आला किंवा काहीतरी करावं म्हणजे ह्या भूमिकेनं तुम्ही जी संकल्पना राबवली ही अतिशय चांगली राबवली. आता दिलीप जे म्हणला तसं निधीचं हे आपणच उठाव करायला लागणार आहे. कारण निधी हा खरोखरच कमी आहे. कारण निधी येताना 5-25 लाख रुपये जिल्हा परिषद सदस्य काहीच करू शकत नाही. कुठलं एक गावसुद्धा होत नाही. आता माझ्या धामणी कोऱ्यासारख्या प्रकल्पामध्ये आता उलटे गंगा वाहिलेचा प्रकारे सावकर साहेबांनी त्यावेळी केला व त्या माध्यमातून आता त्या पाण्याचा प्रश्न खरोखर तो गरजेचा आहे. लोकांच्या लागणार आहे काय महत्त्वाच्या गोष्टी, आरोग्य, पाणी, ह्या गोष्टी तुम्ही पण त्याचा उठाव करून आम्हाला सहकार्य करावं. एक कुटुंब म्हणून एक पन्हाळा तालुका नावलौकिक जिल्ह्यात व्हावा असं प्रत्येक वेळी 1-3 महिन्यांना असा जर काय कार्यक्रम घेतला तरी पण चालेल. परंतु जनतेची कामं होऊ द्यात. पन्हाळा तालुक्यात विकास कामाला प्राधान्य देऊया. त्यामुळं असं काही नाही बाबा तो कुणाचा ह्यो कुणाचा. त्यामुळे तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सुद्धा एकत्र येऊन कसा विकास काम या पन्हाळा तालुक्याचं होईल एवढं सगळ्यांनी करूया. हीच मी एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो. आज पन्हाळा पंचायत समितीच्या या सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं तरुण भारतच्या वतीनं हा उपक्रम जो राबवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. तर पन्हाळा पंचायत समितीच्या माध्यमातून माझी पत्नी वैशाली आडनाईक या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून येवलूज पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आले आहे. माननीय आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना येत्या 5 वर्षामध्ये
जे काय जनतेच्या विकासाची जी काही कामे असतील एक चांगल्या पद्धतीचे कामे या ठिकाणी आमच्या हातातून घडतील, एक चांगल्या प्रकारचा निधी सभापतींच्या माध्यमातून आम्हाला मिळावा या ठिकाणी, हे या ठिकाणी मी मागणी करणार आहे. महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सभापती साहेबांनी सुद्धा जास्तीत जास्त निधी असेल किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करावं आम्हाला, अशा पद्धतीनं एक सर्वांच्या वतीनं आणि पन्हाळा तालुका अखंड पन्हाळा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वच पदाधिकाऱ्यांना सूचना म्हणजे एक विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता पन्हाळ्याचा विकास हा एकमेव डोळ्यापुढे दृष्टिकोन ठेवून सर्वांना सहकार्य करून या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी पुढे चालवत ठेवूया आणि पन्हाळ्याचं नाव कुठेही बदनाम न करता पन्हाळा तालुका अखंड महाराष्ट्रभर या ठिकाणी महायुती म्हणून असेल किंवा संघटनात्मक असेल, सर्वांच्या वतीनं या शिवरायांच्या पावनभूमीतून कुठल्याही प्रकारचे कलंक लागणार नाही अशा प्रकारची एक भूमिका 5 वर्षे आमच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या वतीनं ठेवूया अशी एक ग्वाही देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय खोत, पन्हाळा पंचायत समिती सदस्य, बाजारभागाव गण. पहिल्यांदा पंचायत समितीच्या वतीनं सर्व तरुण भारतचे टीम आहे त्यांचं इथं सहर्ष स्वागत आहे. त्यांनी हा जो उपक्रम राबवला हा वन टाईम ट्रान्झॅक्शन नसून तुम्ही वेळोवेळी इथं येऊन हा उपक्रम आमच्यासोबत प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये राबवावा ही अपेक्षा करतो. आता इथं विषय चालू आहेत आपले बरेचसेच की विकास कामं, निधी, बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आपला पन्हाळा हा गडांचा तालुका आहे. इथं डोंगराळ प्रदेश खूप आहे, दुर्मिळ म्हणजे रस्त्यांचा प्रश्न आहेत, महिला विकासाचा प्रश्न आहे, बालकल्याणचा प्रश्न आहेत. महत्त्वाचा विषय काय की इथं आपल्याला प्राथमिक गरजांचा अजून अभाव आहे आपल्याकडं, ते म्हणजे प्राथमिक शिक्षक असेल. प्राथमिक शिक्षणमध्ये आपल्या शाळा अजून काही ठिकाणी शाळेंना पट कमी आहेत. शासन कात्री लावते की इथं पट कमी आहे म्हणून शिक्षक आपल्या इथून कमी करण्यात येईल, पण खरोखर त्या एक शिक्षकापायी ना तर 6-7 मुलं जी राहतात ती 3-3, 4-4 किलोमीटर आपला प्रवास करून ती तिथं मुलं जातात, पहिली, दुसरीची, तिसरीची. हे सगळ्यात वाईट अवस्था इथं. शासन आपण महासत्तेकडं चाललो आहे आपला देश, पण अजून प्राथमिक शिक्षण त्याचा बोजवारा चालू आहे आता सध्या. शाळा बऱ्याचशाच ठिकाणी दुरुस्ती जीर्ण झालेल्या आहेत. आता पावसाळ्याचं प्रमाण आपल्याकडे जास्त, आपल्या जिल्ह्यात 2-3 नंबरवरती आपल्या पन्हाळा तालुक्यात पाऊस पडतो एकूण सरासरीपेक्षा. तर इथं शाळा खूप जीर्ण झालेल्या आहेत. त्यांची कामं सातत्यानं त्याच्या पाठीमागं पाठपुरावा करून सगळ्यांनी मिळून ते करावं. माझे एक सभापती महोदयांना एक अपील आहे की तुम्ही प्रत्यक्षात भेट द्या प्रत्येक आमच्या डोंगराळ भागात आणि त्याच्यावरती काम करायला गरजेचं आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याचशाच सुविधांचा अभाव आहे अजूनसुद्धा, की स्टाफच कमी असल्यामुळे सुविधा पोचणं कठीण झालेलं आहे. प्रत्येक PSCमध्ये 1-2 स्टाफ कमीच आहे. त्याच्यामुळं आहे त्या लोकांच्यावरती वर्कलोड असल्यामुळं तीसुद्धा लोकं कामानं त्रस्त झालेले आहेत. शिवाय रात्रीचा जो PSCमधला विषय असतो तो शक्यतो पुरुष मंडळींना रात्रीची नाईट ड्युटी लावावी, कारण स्त्रियांना थोडा प्रॉब्लेम येतो. बाहेरून रात्रीचं समजा 1 वाजता 2 वाजता असं कुठलं तरी पेशंट आलं तर त्यांना बाहेर जाणं अवघड होतं किंवा त्यांना सुविधा देणं अवघड होतं सुरक्षेअभावी. तर तिथं CCTVचं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात CCTV पण बाहेर असणं गरजेचं आहे. तसेच शाळेतले बरेचसेच CCTV पण अजून बंद आहेत. तिथं मुलांचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे अजून तिथं. त्याच्यामुळं आरोग्य मुलांचं धोक्यात येते. मी स्वतः प्रत्येक शाळेला व्हिजिट केलेलं आहे. तर तिथं असा बराचसाच अभाव आलेला आहे. तिथं पाण्याचा, स्वच्छतेचा किंवा त्यांचं शौचालय असेल, शौचालयसुद्धा बऱ्याच ठिकाणी ठीकठाक नाही आहे. तर ते सुद्धा तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्यांनी आवाज त्याच्यावरती उठवला पाहिजे. फक्त तक्रार न करता विकास कामं कशी करता येईल त्याचं मार्गदर्शन आणि तुम्ही जर केलं तर ते सगळ्या आम्हाला लोकप्रतिनिधींना पण ते सोपं जाईल. मग जिल्हा परिषद असू द्यात किंवा पन्हाळा पंचायत समिती असू द्या. तसेच अंगणवाडीचा भरपूर अजून विकास करणं गरजेचं आहे. त्यांचा मुलांचा आहार
सकस कसा अजून करता येईल, वेळोवेळी ते आहारामध्ये कसं बदल करता येईल, चांगल्या पद्धतीचा देता येईल, ते सुद्धा बघितलं पाहिजे. किंवा अंगणवाडींचा जो मानधन अधूनमधून तटतं, थांबतं, उत्साह कमी होतो थोडासा, तो शासनानं त्याच्यावरती पण तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. आम्ही आवाज उठवेलच आता, पण तुम्ही पण गरजेचं आहे की ते त्यांनासुद्धा मानधन मिळालं तर वेळेत ते त्या उत्साहानं काम करतील. परत अजून रस्ते खूप सारे आपल्याकडं अजून खडी करण्याचे रस्ते खूप आहेत. लोकांना दळणवळणाची साधनं भरपूर कमी आहेत. एस टी महामंडळांच्या रविवारी सुट्टी दिवशी त्यांना पर्यायच नसतो की त्यांच्याकडं प्रवाशांची संख्याच कमी असल्यामुळे त्यांनी बऱ्याचशाच एस टी आता बंद केल्यात. त्या एस ट्या चालू कराव्या. ह्याच्यासाठी तुम्ही एस टी महामंडळाकडे आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा पाठपुरावा करून, कारण मुलांचं प्रॉब्लेम होतो सकाळी जे कॉलेजला जातात मुलं, त्यांना जे पुढच्या कळेपासूनच्या पुढच्या ज्या एस टी आहेत त्या कळ्यापर्यंतच फुल होत्यात आणि पुढच्या जाणाऱ्या मुलांना ते जाणं शक्यच होत नाही, एस टीच मिळत नाही. मग 3-3 वाजेपर्यंत 12ला सुटलेलं कॉलेज 3-3 वाजेपर्यंत थांबावं लागतं. अशा बऱ्याच सुविधांचा अभाव आहे. तर आपण एस टी महामंडळाबरोबर संवाद तुम्ही प्रत्यक्षात साधून त्या कळे बाजारभोगाव किंवा अशा जास्तीत जास्त अर्ध्या तासाला 1 तासाला जर गाड्या सोडल्या तर अगोदर जे उतरणार आहेत लोक, म्हणजे सांगरुळ फाटा असेल, कोपार्डे असेल किंवा अगोदरच्या, ती गर्दी कुठेतरी कमी होईल आणि आमच्या मुलांना वेळेत घरी जाता येईल, वेळेत त्यांना जेवण मिळेल. हा एक प्रश्न गंभीर आहे. तसंच महिला बचत गट सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. कारण जसं पुरुष एक संसाराला हातभार लावतो तसे एक महिलासुद्धा हातभार लावू शकेल, जेणेकरून त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी कर्ज उपलब्ध होईल. त्याच्या माध्यमातून त्यांनी गृहउद्योग काहीतरी करतील, नंतर त्यांना उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन त्याच्यातून निर्माण करतील. हेच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण आहे. नुसतंच महिला सक्षमीकरणावरती बोलून पण काय फायदा नाही, तर ह्या सुविधासुद्धा उपलब्ध करून देणं आहे. कारण त्यांच्यात जे दडलेलं टॅलेंट आहे ते कुठं ना कुठेतरी त्या माध्यमातून बाहेर येतं. तर ते माध्यम आपण ओपन करून दिलं पाहिजे त्यांना. शिवाय पन्हाळ्यावरती आपल्या पर्यटक वर्षातून हजारो पर्यटक येतात. त्यांच्यासुद्धा इथं स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आहेच आहे, पण स्वच्छ पाण्याचा किंवा त्यांच्या मूलभूत सुविधांचा थोडासा मी नगराध्यक्ष मॅडमना विनंती करतो की त्यांना तुम्ही पाठपुरावा करून येणाऱ्या आमच्या सगळ्या प्रवाशांना, तिथं येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही जसं आपल्याकडं उत्साहाने आलं पाहिजेत, परत इथं सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे बगीचा अजून नादुरुस्त आहेत बऱ्याचशाच, त्याचे कట్టडे पडलेले आहेत काही ठिकाणी, ते काय आहे. आणि ते सुद्धा व्यवस्थित करून, शिवाय आपल्या छत्रपतींचं स्मारकाचं काम चालूच आहे. आमदार नरके साहेबांनी शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करून 10 करोड रुपयाचा निधी आता मंजूर करून घेतलेला आहे. तो साधारणतः खर्च 38 करोडपर्यंत जातोय. तर ते शासन दरबारी तो मांडून आपण सगळ्यांनी मिळून ते स्मारक चांगल्या पद्धतीने उभा करता येईल, जेणेकरून इथं पर्यटकांची गर्दी वाढेल स्मारक बघण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी. तर अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. बऱ्याचशाच अजून रस्ते, गटर, स्वच्छ पाणी ह्याचा अभाव आहे. आपल्याला ते सगळ्यांनी मिळून तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत पोहोचता यावं, हे सगळ्यांना अपील करतो की आपण पण सगळ्यांनी तिथं जाऊन पोचून खेड्यापाड्यातनी, वाड्या वस्त्यांनी, अजून विजेचं काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत, सोलरविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे, लोकांना उत्साहित करणं गरजेचं आहे. बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तर पत्रकार म्हणून तुम्ही पण ती गोष्ट एक आमच्या अगोदर पोच करा तिथं, किंवा तुम्ही पण वेळोवेळी मार्गदर्शन करा की ह्या गावात ह्या निधी लावायला लागतोय किंवा ह्या गावात इथं अभाव आहे. तर त्याच्या पद्धतीनं आम्हाला पण तिथं पुढे जाऊन काम करता येईल, आमचा पण उत्साह वाढेल. आम्हाला जनतेनं त्यांच्या विकास कामासाठीच निवडून दिलेला आहे. ज्या काय 1 महिन्यात आम्ही त्यांना जे काय वचन दिलेलं आहे ते वचनपूर्ती आम्हाला 5 वर्षे करायचीच आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठलाही फंड आणायला लागू द्या, शासन दरबारी आपण जाऊन आपला व्यथा मांडून आपण तो फंड उपलब्ध करून आपण ही विकास कामं अशीच चालू ठेवून पूर्ण करू. तसेच आपल्या भागात गव्यांचा प्रादुर्भाव तसेच बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे. फॉरेस्ट खात्यानं सुद्धा त्याची दखल घेऊन रानडुक्करचा पण भरपूर आता उच्छान मांडलाय तिने सुद्धा. गव्यांच्या भीतीनं लोक पाणी
पाजायला सुद्धा शेतात जाईना झाल्यात. अजून काही ठिकाणी आपल्याकडे रात्रीची लाईट येत्या, ती आता थोडं महावितरण पण त्याच्यावरती लक्ष घालून दिवसाची लाईट कसं पुरवठा करील ह्याच्याकडे लक्ष सुरू आहे. आमचा पण पाठपुरावा सुरू आहे. पण प्रॉब्लेम जास्त कुठला आहे, ती वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बरीच लोक मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात. ते सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याला सोलर कुंपण झालं पाहिजे वन विभागाच्या हद्दीतून. ते सोलर कंपाऊंडवरती कोण बोलू लागणार झालेत ते फॉरेस्ट, त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवावा, जेणेकरून तिथं आपल्याला सोलर ज्यावेळी कंपाऊंड होईल त्यावेळी ते वन्यजीवी जरा खाली यायचं थांबतील लोकवस्तीत. परत जुन्या काही नर्सरीज आहेत, ज्या अगोदरच्या ऑस्ट्रेलियन बाबर वगैरेची झाडं आहेत, ती निसर्गासाठी कुठल्याही फायद्याची नाही आहेत. त्याच्या खाली गवत सुद्धा उगवत नाही आहे. त्याच्यामुळं बरेच त्याचं विस्तारीकरण झाल्यामुळं गव्यांना किंवा रानडुकरांना खाली येण्यास पर्यायच उरलेला नाही. तिथं त्यांना खाण्यास पुरवठा जो योग्य आहे गवत वगैरे ते मिळेनाच झाले. त्याच्यामुळे ती खाली आलेली आहे सातत्यानं. पाण्याची पातळी खाली उतरल्यामुळं त्या वन्यजीवांना पाणी मिळेना झाले. त्याच्यामुळे ती खाली आपल्या लोकवस्तीत येतात. तर त्या पाण्याचा सुद्धा वरती तिने पूर्ण सोय करून द्यावी त्या वन्यजीवांना, जेणेकरून ती खाली याचा बघणारच नाहीत. तर असे बरेचसेच प्रश्न आहेत, ते शासन दरबारी तुम्ही पण मांडा, आम्ही पण मांडतोय आणि याचा वेळोवेळी पाठपुरावा करूया आपण. धन्यवाद. नमस्कार, मी अण्णासाहेब बाळकू गायकवाड, पंचायत समिती सदस्य पन्हाळा आणि कोतोलीगण. आज इथं उपस्थित पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आपल्या तरुण भारतचे उपसंपादक गायकवाड साहेब आणि त्यांची उपस्थित सर्व टीम यांनी आपल्या नवीन नियुक्त असलेले सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये संवादाची जी संकल्पना ही मांडून जो हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदा सर्वांना म्हणजे टीमला शुभेच्छा देतो. आणि विकास कामांचं जे आज आमचे सहकारी बोललेत, विकास कामं काय होत राहतील, पण ज्या काही समस्या तालुक्याच्या असतील किंवा शैक्षणिक असतील, तुमच्या परत आरोग्याच्या असतील किंवा आता वन्यजीवाचे आमचे मित्र म्हणले जीवाचे ज्या फॉरेस्टचे आहेत, तर अशा अनेक ज्या काही समस्या असतील, या समस्येचं जे काही वास्तव आहे ते आपल्या वर्तमानपत्रातून किंवा आमच्या जे लोक तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्याचं सरकारी दरबारी आमच्या वरच्या जे काही अधिकारी असतील किंवा शासन असेल, या शासनापर्यंत पोचवण्याचं जे काम आहे हे तुमच्या माध्यमातून साहेब व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. मग आरोग्याचा प्रश्न आहे, शाळेचा तर इतका प्रश्न आहे की काही ठिकाणी इमारतीसुद्धा नाही तेवढ्या अशा आपल्या. आणि पटाचं जर बोलायला गेलं तर पटसंख्या, आज पटसंख्येवर शाळेची शिक्षक नियुक्ती होते, पण शाळा टिकवण्यासाठी पट आणि त्या मुलांना त्या शैक्षणिक प्रवाह आणण्यासाठी पटाची अट न घालता शिक्षक त्या वर्गांना किंवा त्या शाळेला सवलत देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे. आपला डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ नये यासाठी सुद्धा शासनाने जे काही करायला पाहिजे ते तुमच्या माध्यमातून तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे. आरोग्याचा विषय तोच आहे. दळणवळणाची साधनं आहेत, रस्ते आहेत किंवा काही असे रस्ते आहेत की आपल्या जिल्हा रस्त्याच्या सूचीमध्ये सुद्धा नाही आहेत. त्यामुळे कुठं निधी किंवा फंड लावता येत नाही. लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, तर आपलं काम आहे, आपल्या ग्रामपंचायतीच्या लेवलला आपण काम करतोय, आज पंचायत समितीला काम करतोय. तर ह्या माध्यमातून आपल्या भागातले, आपल्या सर्व मतदारसंघातले, आपापल्या भागातले जे काही रस्ते असतील, जे म्हणजे पानंदी असतील, तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. दळणवळणाचं फक्त मोठे रस्ते करून उपयोग नाही, शेतकऱ्यांच्या सुद्धा भौतिक गरजा आपण आपल्या माध्यमातून, आपल्या वर्तमानपत्र, आपल्या दैनिक वर्तमान तरुण भारत आहे, तुम्ही हा विषय घेतला आहे, त्या माध्यमातून व्हायला पाहिजेत. आणि जेणेकरून पिण्याचा प्रश्न आहे, आता बऱ्यापैकी आता केंद्र शासनाने जलस्वराज्य आणि आपल्या नवीन जलजीवन याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने झालेला आहे, रस्ते चांगल्या पद्धतीने होत आहेत. फक्त शैक्षणिक आणि आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या समस्या. आणि तिसरा अनेक महत्त्वाचा मुद्दा जो जिव्हाळ्याचा आज विषय आहे, प्लॅस्टिक मुक्ती. आज जे प्लॅस्टिकचा जो विषय आहे तो गावोगावी, शहरामध्ये तुम्ही बघितलं, शहर आता शहराच्या बाहेर असेल, आपल्या गावाच्या बाहेर असेल, तर कोंडावळे झालेले आहेत ते आपल्या प्लॅस्टिकचे. हे प्लॅस्टिक उत्पादन थांबलं पाहिजे साहेब. प्लॅस्टिक वापरायचं कोण थांबणार नाही आहे. त्याचं उत्पादन जर आपण थांबवलं की ते वापरायचं नसेल, यासाठी तुम्ही काय तर तिथं केलं पाहिजे. कारण प्लॅस्टिक जळत नाही आहे. आज आमच्या ओढ्यातनी, नाल्यातनी आमचे नाले सगळे संपलेले आहेत. जे काही शेतातून जे काही बांधबंदीचं होते जे आता मोठे ओढे नाले आता पूर्ण त्यांचे काय झालेले आहे, संपलेले आहेत. तिथं काही राहिलेलं नाही आहे. याचं कारण काय आहे,
हे फक्त प्लॅस्टिक आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही आता मोठ्या आता नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील तर ठीक आहे, पण आमच्या ग्रामपंचायतना हे व्यवस्थापन करणं शक्य नाही आहे. कचरा उठवा आणि कुठंतरी त्याचं प्रक्रिया करा, काय करा, ह्या गोष्टी सगळ्या आहेत. ह्या लोकांच्यापर्यंत येऊ नये हा प्लॅस्टिकचा हा फार महत्त्वाचा आहे. जसं मागल्या 10 वर्षामध्ये आपण निर्मल ग्रामच्या माध्यमातून आपण आपल्या घरोघरी सगळ्यांना स्वच्छतेसाठी आपण संडासची सोय केली. त्याच पद्धतीने ह्या प्लॅस्टिकवर सुद्धा साहेब फार मोठं काम करायचं आज आपल्याला गरज आहे. तर सर्व लोकप्रतिनिधींनी हा म्हणजे आमचा हा तालुक्याचा की आपल्या एका गणाचा विषय नाही आहे, हा सगळं देशाचा विषय आहे. हे देशापुढे सगळं आता कोल्हापुरात येतोय, पन्हाळ्याला येतोय, आपण गावागावात जात असतोय, त्या ठिकाणी आम्हाला ही प्लॅस्टिक सगळी दिसते. तर हे प्लॅस्टिक तुमचं काय ते मायक्रोमध्ये ते नष्ट व्हावं, पेटवून असेल किंवा अनेक असेल, नष्ट वेळ अशा पद्धतीने व्हावं. नसेल तर पहिल्यापेक्षा ते कागद वापरून म्हणजे ते काय बँडिंग असेल किंवा तुमचं पॅकिंगचं असेल तर खऱ्या मुक्तानं प्लॅस्टिक मुक्त करायचं आज गरज आहे. आणि आपल्या पूर्ण पाणी पुरवठा ज्या काय नद्या असतील, ओढ्या असतील, या ठिकाणी पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा ते प्लॅस्टिक मिसळतं आहे. आणि तुम्ही धरणाच्या ठिकाणी किंवा आपले जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्या ठिकाणी ते अडकलेले सापडतात बघा, दिसतात आपल्याला सर्वांना. तर ह्यावर काय आपल्याला आवाज उठवता येईल का, हा एक तुमच्याकडे प्रश्न आहे. आमच्या गावाच्या समस्या असतील, तालुक्यात समस्या असतील, गणाया समस्या असतील, ह्या आमच्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करणारच आहे. पण ह्या कशावरती त्याला निधी लागेल. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की निधी तर काय तुटपुंज आहे, निधीचा काही विषयच नाही आहे. म्हणजे आज आपलं काय म्हणतो ती निधीसाठी काय आपला प्रकार आहे की तुटवडा म्हणण्यापेक्षा आपलं चणचणच आहे सगळीकडे. आता तुम्ही आमच्या रस्ते बांधणारे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आता संप करायला आहेत पैशासाठी, त्यांची बिलं मिळाली नाहीत, काय नाही. तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत. फक्त त्याचं वास्तव साहेब त्याचं जे काय आहे तुमच्या वर्तमानपत्रातनं त्याचं वास्तव आणि योग्य आणि खऱ्या बातम्या ही जी अपेक्षा आम्हाला आहे जनतेला आहे, तरी हे फक्त आम्हाला तुमच्या पेड न्यूज नको आहेत, लक्षात घ्या. आम्हाला खरोखरच तिथं काय काम करायचं असेल, शासनाला काम करायचं असेल तर त्या गोष्टी समस्या ह्या लोकप्रतिनिधीपुढे आता आमचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, कलेक्टर असतील, आता हे सगळं सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमचं आहे. आणि तुम्ही हा आम्हाला इथं बोलवून किंवा संवादाचा जेव्हा आम्हाला तुमच्या माध्यमातून आम्हाला जे आमचे काही विचार मांडण्याची संधी दिलीत किंवा आम्हाला आपल्याला हे करून दिलंय, व्यासपीठमध्ये उपलब्ध करून दिलंय, त्याला मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि समस्याचं निवारण आणि वास्तव दर्शन व्हावं एवढीच अपेक्षा करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. नमस्ते. आता प्रथम तर सर्वांचं ज्यांनी ही मीटिंग अरेंज केली आहे, खरंच खूप चांगली संकल्पना आहे. त्यामुळे प्रथम तर तुमचे आभार मानते. मला माहिती व्हायला जरा लेट झालं आणि यायलाही लेट झालं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. ही मीटिंग खरंच चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला पण आता जसं आता हे बोलत होते साहेब बोलत होते तर मला पण तशा सिमिलर प्रॉब्लेम्स किंवा डोक्यात विषय आहेत. पण आता तुम्ही सगळे आपण एकत्र बसलेलो आहे म्हणून आपण त्याचं सोल्युशन पण काढू शकू ह्या पद्धतीने ही मीटिंग असं मी गृहीत धरते की अरेंज करण्यात आलेली आहे. तर आता उपस्थित मुद्द्यावरती जर थोडंसं बोललं, जसं की वेस्ट मॅनेजमेंटवरती आपण आता बोलले साहेब, तर वेस्ट मॅनेजमेंटचं प्रॉब्लेम काय आहे म्हणजे आम्ही ऍक्च्युली ऑलरेडी स्वच्छता मोहीम किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही यशस्वी फाउंडेशनच्या मार्फत राबवतच असतो. बट परत आज जो साफ केलेला कचरा आहे परत उद्या तो परत तिथेच येणार. सो डिफरन्स काहीच होत नाही. मग मी रोज जरी स्वच्छता मोहीम राबवली तरी रोज तो कचरा तिथेच येत जाणार. सो त्यासाठी सगळ्यात मोठा विषय तो म्हणजे सिव्हिक सेन्स. सिव्हिक सेन्स हा आपल्या लोकांमध्ये एक अवेअरनेस रेज केली गेली पाहिजे की बेसिक्स आहे की आपण कचरा आपल्या दारातला कचरा आपण कधी टाकतो का, आपल्या दारात टाकत नाही, मग दुसरीकडे सगळीकडे टाकण्यात पॉईंट नाही. लहान मुलांपासून आपण गाडीत बसताना सुद्धा आपण म्हणतो की चॉकलेट असेल किंवा त्या लहान मुलाने चिप्सचं पॅकेट खाल्लेलं आहे तर आपण लगेच काच खाली करतो आणि ते बाहेर फेकून देतो. तर आपल्याला बघून आपले मुलंही तेच करणार आहेत. सो तिथनं सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे असं माझं मत आहे. तो एक स्मॉल शॉर्ट टर्म गोल नाहीये, हा खूप एक लॉंग टर्म गोल आहे. कारण पुढची पिढी जी आहे ती ह्या पिढीपासून शिकत जाणार आहे. आपण जर बाहेर कचरा टाकला तर ही पुढची पिढी पण तेच बघून तेच करणार, कारण इट इज व्हॅलिड, म्हणजे ते करू शकतोय आपण असं त्यांना समजतंय. परत अजून एक विषय असा निर्माण होतो की जेवढे ग्रामपंचायत आहेत, ग्रामपंचायत लेवलवरती आपण म्हणजे प्रशासकीय लेवलवरनं किंवा काय आपण लक्ष घातलं पाहिजे की जो वेस्ट सॅग्रिगेशन आहे म्हणजे ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, हा सगळा एकत्र होतो. कुठल्याही गावामध्ये जा, जेवढे पण वेस्ट कलेक्टिंग गार्बेज हे ट्रक्स आहेत
ते ऍक्च्युली ते पण काही काही गावांमध्ये चुकीचे आहेत. त्याची जी कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी गावाच्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने त्याची कॅपॅसिटी ठरली पाहिजे. जर त्या छोट्या ट्रक आपण करतोय तर त्याच्यामध्ये 2 आपण कंपार्टमेंट्स देतोय साहेब, पण ते दोन्ही कंपार्टमेंट एक होतात. तर जे वेस्ट कलेक्ट करतात त्या वेस्ट कलेक्ट करणाऱ्या लोकांना पण मे बी आय डोंट नो, त्यांच्याशी माझा अजून संवाद झालेला नाही, पण त्यांना काय प्रॉब्लेम्स येत आहेत ते पण जाणून घेतले पाहिजे की लोक वेस्ट सॅग्रिगेशन का करत नाहीये. आपण ऍक्सेप्ट करतानाच 2 कलरचे डस्टबिन्स आपण जर करू शकलो की याच्यामध्ये ओला गेला पाहिजे आणि याच्यामध्ये सुका कचरा गेला पाहिजे, त्याच्यानंतर कॉम्पोस्टिंग असेल ते जर आपण थोडंसं अवेअरनेस रेज करून कॉम्पोस्टिंग पण आपण त्यांना शिकवू शकतो. पण ही लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे हे शॉर्ट फास्ट मध्ये होण्यासारख्या गोष्टी नाहीये. पण याची खूप गरज आहे, कारण जिथेही बघितलं की नाही, जेवढे ग्रामपंचायत आहेत जिथे जिथे असं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे, त्या डम्पिंग ग्राउंडला लिटरली इन द मॉर्निंग जे पण क्लीन साफसफाईचे कर्मचारी आहेत तिथे येऊन त्याला बर्न करून टाकतात. आपण आता बघतोय की प्लास्टिकचं म्हणजे हवेमध्ये सुद्धा प्लास्टिकचे पार्टिकल्स आपल्याला जाणवत आहेत, आणि पाणी सुद्धा जर आपण पिलो, त्याचं जर टेस्ट केली तर त्याच्यामध्ये सुद्धा लिटरली वी कॅन फाइंड प्लास्टिक इन ऑल दोज हे. तर त्यासाठी बेसिक आपण किती जरी स्वच्छता अभियान राबवले तरीही त्यात काही बदल होऊ शकणार नाही, असं माझं मत आहे वैयक्तिक. याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस कॅम्पेन्स रन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला डोर टू डोर सगळ्यांपर्यंत पोहोचून सिव्हिक सेन्स बद्दल कार्यक्रम राबवले पाहिजे. जेवढे ग्रामपंचायत लेवल असेल किंवा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्यांनी ह्या कडे एक चांगलं मोहीम म्हणून आपण काहीतरी काम करू शकतो. एक इनिशिएटिव्ह जर आपण रन केलं, जसं आता ग्रामपंचायतसाठी मला वाटतं सरकारने खूप चांगले हे केलेत, म्हणजे कॉम्पिटिशन सारखं त्यांनी राबवलंय की स्वच्छता अभियान, मग तुम्ही नीटनेटकं ठेवलंय का गाव, शाळा कशा आहेत त्या गावातल्या, त्याच्यावरती परफॉर्मन्स लेवलवरती त्यांनी ग्रामपंचायतला हे पण द्यायचं चालू केलंय. आय थिंक पुरस्कार पण त्यांनी चालू केलं. ते खरंच खूप छान पद्धतीने विचार केलेली संकल्पना आहे. पण त्यात पण आपल्याला अजून जेवढे आता ते आडाची वाडीचं मी बघितलंय, म्हणजे एक गाव आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या. त्यांनी लिटरली त्यांची म्हणजे स्मशानभूमी पण जी आहे ती पण एवढी पॉश केली आहे की रात्री मुलं तिथे बसून अभ्यास करतात. म्हणजे स्मॉल लेवलपासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता यशस्वी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही खरं तर सगळ्याच गोष्टींसाठी काम करत असतो, पण महिला हा आमचा खूप जवळचा विषय आहे. तर महिलांविषयी जर मुद्दे मांडायचे ठरले तर आज आपल्याकडे माविम आहे, उमेद आहे, दोन्ही अभियान आपल्याकडे चालू आहेत. आणि आपल्या याचा उद्देश मेनली हा आहे की आपल्याला जास्तीत जास्त महिला उद्योजिका तयार करायच्या आहेत. तर महिला उद्योजिका तयार करण्यासाठी मी पण आता ह्या प्रोसेसमध्ये आहेच. महिलांचं काम खूप छान आहे, खूप चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स बनवतात, सगळं करतात, पण याच्यामध्ये त्यांचं थांबतंय हे की त्यांना मार्केट लिंकेज नाहीये. मार्केट लिंकेज जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्यात काही पॉइंट नाहीये. प्रोडक्शन वाढवू शकतो, पण प्रोडक्शन वाढवण्यासाठी मार्केट जर मला अवेलेबलच नसेल तर माझं ते सगळा माल खराब होऊन जातो. सो फॉर एक्झाम्पल, मी आता म्हणजे भागाच्या पलीकडचं बोलते, येळवणजोगाईला तिथे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, तर त्या फॉरेस्ट एरियामध्ये करवंद येतात. मग करवंद येतात, तो फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि तिथलं महिलांचा गट त्यांनी कोलॅबरेशन मध्ये त्यांनी डिसाईड केलं की आपण याचं लोणचं बनवूया. मग त्यांनी लोणचं बनवलं, सगळं झालं, ते विकलं पण छान पद्धतीने फॉरेस्ट डिपार्टमेंटने. बट आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम यांनी बनवून ठेवलेलं, बिकॉज त्यांना काय वाटलं की आता कंटिन्युअस आपल्याला चालू राहणार आहे, मग ते बनवून ठेवलं. देन द ऑर्डर स्टॉप. मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने ऑर्डर स्टॉप केली. आता त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, मे बी वरतून काही असेल, ते ऑर्डर स्टॉप झाल्यानंतर यांना प्रश्न पडला काय करायचं. सो दे शुड ऍक्च्युअली ते करायला पाहिजे होतं त्यांनी सेल, पण ते काहीच करू शकले नाही. त्यांना सगळा पूर्ण माल त्यांना फेकून द्यावा लागला. सो मग तिथनं त्यांचं मग डाऊन होता, मोराल जो आहे तो डाऊन होतो. संकल्पना खूप छान आहे, पण त्या संकल्पनेला आपण कुठनं तरी सपोर्ट, म्हणजे आता तुमच्यासारखे लोक असतील, प्रशासनाचे असतील, किंवा आपण कुठल्या तरी सोशल प्लॅटफॉर्मवरनं सपोर्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे.
नाव अगेन आय थिंक मॅडमनीच आता आपल्या केकल्याच्या तिथे अंड्यांचं संकलन केंद्र आपण स्टार्ट केलंय. तर त्याच्यामध्ये आपण जे देशी अंडी आहे, देशी अंड्यांचं तिथे संकलन म्हणजे तिथे हे केलं जातं. तर त्यामध्ये पण त्यांचं महिलांचं असं म्हणणं आहे की आता जेवढं उत्पादन होत आहे अंड्यांचं त्याचा एक पर्टिक्युलर ऑर्डर असायला पाहिजे रेग्युलर बेसिसवरती. मग ते गव्हर्नमेंट स्कूल्स असतील, गव्हर्नमेंटचे काही ऑफिसेस असतील, जे पण असेल ते आपण डिरेक्टली जर लिंकेज करू शकलो, म्हणजे उमेदच्या थ्रूच आपण हे शासनाच्या माध्यमातूनच आपण करतोय, पण त्यांना एक डिरेक्ट लिंकेज मिळालं तर त्या चांगल्या पद्धतीने त्यांना एक सिक्युरिटी राहील असा तो एक प्रश्न आहे म्हणजे माझ्याकडे आलेला आहे. पण मला पण त्याचं सोल्युशन मिळत नाहीये, कारण त्याची मार्केटिंग होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण काय करतोय की त्यांना सेटअप करून देतोय, बट त्याच्या पुढे त्यांना ब्रँडिंग असेल, मार्केटिंग असेल, प्रोडक्ट तुम्ही पॅकेजिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंसं नॉलेज वाढवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती आपण खर्च केला पाहिजे. कारण जसं आता आपलं म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींचं पण तेच आहे की वोकल फॉर लोकल. तर लोकल याच्यातनं आपण जेवढं क्रिएट करू शकू ते आपल्यासाठी चांगलंच राहील. तर तो एक विषय म्हणजे एक एक्झाम्पल मी मांडला. त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत महिलांचे. जसं आता सावर्ड्यामध्ये त्यांनी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी दे आर ट्राईंग टू गेट इट टुगेदर. त्याच्यामध्ये त्यांना जे ड्रमस्टिक्स आहे शेवग्याच्या पालाचं पावडर तर ते त्यांना बनवायचं. तर दे हॅव स्टार्टेड लॉंग बॅक. त्यांनी आता झाडं वगैरे सगळं म्हणजे देताना जसं आज आपण हे झाड दिलं त्यांनी 5 वर्षापासून सगळ्यांना शेवग्याचे झाडच देतात. तर ते आता झाडं पण मोठी झाली अँड देन दे आर रेडी फॉर द होल प्लॅन. पण पुढे त्यांना काहीतरी अडचणी येत आहेत. मग ते थोडं त्यांना परत तिथेच ब्रँडिंग मध्येच ते मार खात आहेत, प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंग. सो ऑल दीज थिंग्स रिक्वायर मनी. ते त्याच्यामध्ये आणि एक एक्सपर्टीज म्हणजे आपण म्हणतो ज्याला त्याबद्दल माहिती आहे म्हणजे जो तज्ज्ञ असेल तो तज्ज्ञ तिथे जरासा अपॉइंट जर आपण केला तर खूप चांगल्या पद्धतीने आपले स्मॉल बिझनेसेस खूप छान पद्धतीने थ्राईव्ह करू शकतील. अजून आता जो विषय अजून एक होता छोटासा की तो ऍक्च्युली बसेस रिलेटेड होता. म्हणजे देवाळे म्हणून गाव आहे तर तिथे थोड्याशा मुली आहेत त्या जातात कोल्हापूरला. तर कोल्हापूरला जाण्यासाठी दे हॅव टू स्टँड आवळीच्या तिथे फाटा आहे, तिथे बस बांबोड्यातनं येते, बांबोड्यातनं येऊन तिथे थांबते आणि मग तिथनं पिक करून ती कोल्हापूरला जाते. बट देर इज नो स्टॉप. ते त्या साईडला आहे. आता हायवे झाल्यामुळे ह्या मुलांना तिकडे जाण्याचा पण थोडासा प्रॉब्लेम येतोच आणि मोस्टली बस फुल असेल तर ते त्यांना तिथे सोडून पुढे जाते बस. सो ते आता शिक्षण चालू आहे त्यांचं, कुणाची जॉब चालू आहे, कुणाचं काय. तर आज मी जाणार आहे की नाही जॉबवर किंवा कॉलेजमध्ये त्यांना गॅरंटी नाही आहे. सो जर आपण त्या बस रूटवरती आपल्याला काही एखादं मे बी सोल्युशन काही काढता येत असेल की एखादी बस जर ऍड ऑन करू शकलो किंवा ह्या बसला जर आपण तिथे कंपल्सरी एक स्टॉप घेण्यासाठी जरी सांगितलं तरी तसं थोडंसं आपण हेल्प करू शकू. तर असे बरेचसे विषय आहेत. सगळ्यात मोठा अजून एक विषय आहे जो म्हणजे डिरेक्टली बोलायचं ठरलं तर सगळ्या सर्वांगीण लोकांसाठी आपण काम करतो. मग त्यामध्ये वयोवृद्ध असतील किंवा महिला असतील किंवा तरुण मुलं असतील. तरुण मुलांच्या बाबतीत आम्ही काम ह्यामुळे चालू केलंय साहेब की ह्या दरम्यान जेवढं पण कम्युनिकेशन होतं मुलांसोबत किंवा जेवढे न्यूज ऐकतोय किंवा जेवढे पण पोलीस लोक आहेत ह्या भागात तर त्यांच्याशी कम्युनिकेट करताना असं जाणवलं की ड्रग्सचा वापर खूप वाढलाय आणि ह्या ड्रग्सचा वापर म्हणजे आपल्याला ऍक्च्युली ते शॉकिंग होतं माझ्यासाठी. आय थॉट की ड्रग्स इज समथिंग जे मुलं इंट्रोड्यूस होता मे बी आफ्टर 10th स्टँडर्ड किंवा त्या वयामध्ये. पण त्याच्यामध्ये अजून जरा माहिती काढली तर ते लक्षात आलंय की त्याचा एक्सपोजर इज ॲज अर्ली ॲज 3rd स्टँडर्डच्या मुलाला सुद्धा त्याचं एक्सपोजर आहे. सो जर आपण अशी जर पिढी जर घडवणार असलो आणि जर आपण एवढं जर दुर्लक्ष करणार असलो तर पुढचे आपण हे एवढं काही आराखडा काही जरी मांडला तरी त्याचा काहीच उपयोग नाही आहे. कारण आपली जी पुढची पिढी आहे तीच जर आत्ताच जर त्यांचं सगळं खराब होत असेल म्हणजे चाइल्डहुडच हे झालंय ना,
त्यात आज बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे आता फोनमधनं तर आहेच आहे, क्राईम रेट त्यामुळे वाढलेला आहे आणि पेरेंट्सला पण माहिती नसते की ह्या कुठल्या पद्धतीचे म्हणजे ड्रग्ज आहेत. सो नॉट नेसेसरी की ते एका पर्टिक्युलर पद्धतीचेच असेल जे आपल्याला लक्षात येत असतील, तर ते हिडन असतात आणि ते सेंटर्स आर व्हेरी क्लोज. म्हणजे आपण म्हणतो की हे सिटीजमध्ये होत आहे, बट इट्स नॉट हॅपनिंग इन सिटीज, इट्स हॅपनिंग इन विलेजेस ॲज स्मॉल ॲज म्हणजे कोडोलीच्या आसपासचा परिसर जरी म्हटलं तरी कोडोली मला वाटायचं की खूप सेफ सिक्युअर्ड आणि असं आहे, बट लॉट ऑफ ऑलमोस्ट 60% ऑफ किड्स आर एक्सपोज टू drugs at this age. So yes, almost sir, Pargav is almost the center of the drug racket. तर पारगाव म्हणजे मला माहिती नव्हतं, म्हणलं एवढ्या जवळ कसं काय हे होऊ शकतं. मग तर रेडियस बघा ना सर, ह्या रेडियसच्या अराउंड जर पारगाव मध्ये जर हे होऊ शकतंय तर इट्स अ व्हेरी स्मॉल विलेज. मग इथनं चालून माहिती नाही कसं हे होत असेल, पण फॉर दॅट अवेअरनेस रेज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मुलांना शाळेमध्येच आम्ही मग आपल्या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर मग त्यांच्यासाठी आम्ही एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलंय की मनमोकळं विश्वामधनं आपण मग त्यांच्याशी बोलतो, चर्चा करतो, सो दॅट ते व्यक्त होतात मग की आम्हाला प्रॉब्लेम्स काय आहे किंवा आम्हाला मानसिक काय ताण असेल नसेल. अँड नाव इवन सुसायडल रेट्स पण इन्क्रीज होत आहेत. जे लहान मुलांमध्ये यांना स्ट्रेसचं कामच नाहीये, बट स्टील दे आर कमिटिंग सुसाइड्स. मग तो एक मोठा प्रश्न निर्माण झाला आमच्या समोर की यांना सुसाईड करण्यासारखं असं व्हॉट इज ड्रायव्हिंग देम. तर द ड्रायव्हिंग फोर्स इज दिस की कम्युनिकेशनच नाहीये, म्हणजे घरातल्या लोकांशी संवाद नाहीये, कोणी ऐकायला नाहीये. वन्स द लहान मुलगा जो जेव्हा टीनेजमध्ये जातोय, तर टीनेजमध्ये गेल्यानंतर आपण काय म्हणतोय, आता तू मोठा झाला, आईजवळ तो बोलू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी, वडिलांजवळ गेला तर त्याला मार पडतो, मग तो विचारणार कुणाला. सो दॅट्स वाय देन ही गोज टू द फोन. म्हणजे फोनमधनं मग बरेचसे आपल्याला माहित आहे की अनकंट्रोल्ड साईट्स आहेत किंवा काय आहेत, तर त्या माध्यमातून मग देन दे गेट ऑल द रॉंग इन्फॉर्मेशन. त्यामधनं जे आपण म्हणतो भांडणं होणं, अँगर इन्क्रीज होणं, बऱ्याचशा गोष्टी वाढत आहेत. तर ते थोडंसं आपण सोशल प्लॅटफॉर्ममधनं प्रयत्न करतोय की त्यांना सायकोलॉजिकली आपण कसं बोलकं करू शकतो अँड हाऊ वी कॅन मेक दम कम्युनिकेट मोर, बिकॉज इमोशन्स पण त्यांना रेग्युलेट करता आले पाहिजे. सो थोडंसं प्रयत्न सगळ्यांनी जर आपण केलं तर नक्की आपण बदल घडवू शकतो. आणि असंच मीटिंग्स घेतल्या तर आम्हाला पण म्हणजे इट्स ऑलवेज अ गुड थिंग की डिस्कस जर जेवढं केलं तर तेवढं चांगलं. आम्हाला पण आम्ही अजून शिकतोय, बघतोय थोडं तुमच्याकडनं आम्हाला पण गायडन्स मिळालं तर नक्की चांगलंच ठरेल. तर तुम्ही सगळ्यांनी खूप वेळ माझं खूप काही ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानते. सर्वप्रथम नमस्कार. तरुण भारतनं जो कार्यक्रम अरेंज केला आहे त्या कार्यक्रमाबद्दल तरुण भारतचं अभिनंदन करतो. तसेच आज या कार्यक्रमासाठी आमचे सभापती मॅडम, उपसावध मॅडम, आमच्या नेत्या म्हणा विनीता पाटील मॅडम, आमच्या काकी व सर्व सदस्य कार्यक्रमाला थांबलेत. मला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आम्ही तालुक्यासाठी आमच्या डोक्यात असा विषय आहे की आपला पन्हाळा तालुका सोलर मुक्त करायचा आहे लाईटसाठी. तेव्हा त्या दृष्टीनं आम्ही वरिष्ठ लेवलला प्रयत्न करणार आहे. तरी सगळ्यांनी सहकार्य करूया एवढं बोलून थांबतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले नगराध्यक्षा मॅडम, पवार मॅडम, सभापती साहेब, पाटील साहेब आणि तुम्ही सगळे त्यांचे सहकारी, लोकप्रिय लोकप्रतिनिधी, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण इथे आलात. माझं नाव श्रीरंग गायकवाड आहे. मी तरुण भारत पेपरचा इथला विभागीय संपादक आहे आणि माझ्यासोबत काशीद सर आहेत, ते जे कोल्हापूरचे निवासी संपादक आहेत. अमर पाटील आहेत, ते आमच्या विभागाचे वितरणाचे प्रमुख आहेत. आमच्या इथून माहितीसाठी फक्त मी आता थोडक्यात सांगतो की हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याचं कामकाज आमच्या इथून चालतं, कोल्हापुरातून. याच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आहे. आता आम्ही मुंबई आवृत्ती सुरू केली परत नव्याने, पुणे आवृत्ती आता पुढच्या महिन्यात सुरू करणार आहोत. तर हा सगळा कारभार किंवा कामकाज जे दैनंदिन आहे ते इथून आम्ही करत आहोत.
संकल्पना अशी आहे, आमचे आदरणीय मामा म्हणजे डॉक्टर किरण ठाकूर यांनी आम्हाला सांगितलेलं असं आहे, ज्येष्ठ आहेत खूप, त्यांचा पत्रकारितेचा अनुभव खूप प्रदीर्घ आहे, की तुम्ही तालुका पातळीवर जा, लोकांशी बोला, लोकप्रतिनिधींशी बोला, पुन्हा एकदा नव्याने तरुण भारतला त्यांच्याशी जोडून घ्या. आमची हा पेपर जो आहे ताई तो सीमावर्ती भागातला म्हणजे बेळगावमध्ये सुरुवात झालेला पेपर आहे. सीमा लढ्यातून, लोक चळवळीतून, लोकांच्या प्रश्नातून त्याचं मुखपत्र, लोकांच्या प्रश्नांचं मुखपत्र म्हणून सुरू झालेला पेपर आहे. 107 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आता कोणीतरी उल्लेख केला की चौथा स्तंभ, आम्ही चौथा स्तंभ आहोतच. खरं तर आता सगळेच चौथा स्तंभ झालेले आहेत. हा मोबाईल म्हणजे हे पत्रकारितेचं एक, ज्यांना आम्ही सिटीजन जर्नलिस्ट म्हणतो, लोकांमधलेच पत्रकार आहे. तर आता ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल आलेला आहे, त्याच्यामुळं पूर्वी जे असायचं वर्तमानपत्रामध्ये पत्र पाठवायची आणि समस्या मांडायचं, तर ते आता लोक सोशल मीडियावरनं बिनधास्तपणे आणि परखडपणे आपापलं माध्यम लोकांनी निवडलेलं आहे. त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत, जबाबदार पद्धतीने. फक्त आता त्याच्यातला एक भाग आहे की अजून हे माध्यमही तसं नवखं आहे. कुठलीही गोष्ट वापरताना, हाताळताना एक जबाबदारीच्या पद्धतीने वापरायला पाहिजे. त्याला एक सामाजिक जबाबदारी असते, त्याला एक विवेक असतो. त्या विवेकानं ते वापरणं, हे आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. लोकांच्या हातात गेलं आणि त्याला जर काही कंट्रोल नसेल कोणाचा, तर मग त्याचाही वेगळ्या पद्धतीने वापर होतो. आपण बघतोच आहे सोशल मीडियावरनं. जसं त्या मॅडमनी उल्लेख केला, नीता मॅडमने, की सोशल मीडियाचे पण मग ते हे तोटे आहेत. तर मग हे सगळं बघत असताना आमची जबाबदारी आणखी वाढते. विश्वासार्हता, विवेक, बिनचूक आणि खात्रीची बातमी देणं, लोकांच्या वतीने बोलणं. आता आमचे दिलीप पाटील लोक तालुका प्रतिनिधी आहेत, गेली 25-30 वर्ष काम करतायत. आबिद आहे, त्यांचे वडील इथं काम करत होते, 40 वर्ष काम करत होते. असे आमचे जवळपास जिल्ह्यामध्ये 125 रिपोर्टर आहेत, जे वर्षानुवर्ष तरुण भारतशी लॉयल आहेत. आणि महत्वाचे म्हणजे ते म्हणजे खात्री, ते म्हणजे विश्वास. आणि हा विश्वास पुन्हा एकदा नव्याने याला उजाळा द्यायचं काम, हे सगळं तुमचं नातं घट्ट करायचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. ही जी छोटीशी मिटिंग आहे, तुमचा छोटासा आमच्याकडनं सन्मान आहे आणि तुमची भविष्यातली काय विकासाची दृष्टी आहे हे तुम्ही सांगणार. थोडं काय होईना, पण तुम्ही सगळेजण मोलाचं बोललात. खोत साहेब आणि गायकवाड साहेब त्यांनी आणखी जरा सविस्तर सांगितलं. जे थोडे बोलले ते कव्हर केलं त्यांनी. आम्ही हे पेपरमध्ये देणार आहोत, आम्ही हे सोशल मीडियाला देणार आहोत. आणि पन्हाळा शिवछत्रपतींची ही स्पर्श झालेली पावनभूमी आहे. तारा राणींचा, शिवछत्रपतींचा पुतळा इथं उभा राहणार आहे. ही आपली अस्मिता आहे. महाराष्ट्रभरातून पन्हाळा म्हणजे महाराष्ट्रभर काय देशभर माहीत असलेली अशी ही भूमी आहे. पन्हाळा असो किंवा तालुका संपूर्ण असो, त्याच्या विकासाचं व्हिजन काय असेल ते तुम्ही सांगितलं. आमच्या आणि तुमची दृष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. माझं म्हणणं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्लॅस्टिकच्या वापरापासून आपण सुरुवात केली. इथं येणाऱ्या पर्यटकांना, पर्यटन हा इथला प्रमुख व्यवसाय आहे किंवा व्हायला पाहिजे, अजून डेव्हलप व्हायला पाहिजे. पण त्यांच्यामध्ये जाणीव जागृती ज्याला आपण म्हणतो, अवेअरनेस ज्याला म्हणतो, तो क्रिएट करायचं कामही आपण करायला पाहिजे. स्वच्छतेसारखा जो भाग आहे तो व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी मॅडमनी सांगितलं कचऱ्याचं वर्गीकरणाचा भाग आहे. आपण निधीची मागणी केली, तुम्ही निधी आणखी वाढायला पाहिजे. माझं म्हणणं की ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो, त्याच्यावरही आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. इथं आलो की स्वच्छतागृहाचा म्हणजे मला माफ करा, दुर्गंधी वरपर्यंत येते आबीद. याच्यात तुम्ही त्या पाण्याची काहीतरी सोय करा. कारण इथली इमेज सगळे पर्यटक बाहेर महाराष्ट्रभर घेऊन जातात. मग स्वच्छतागृहांची सुविधा, त्याची स्वच्छता, या सगळ्या गोष्टींकडे आपणही इथले स्थानिक लोक म्हणून आपण लक्ष द्यायला पाहिजे. मग स्वच्छतेचा प्लॅस्टिकच्या वापराचा असेल, कचरा कुंड्यांचा असेल, त्याच्या वर्गीकरणाचा भाग आहे. निधीचं टंचाई वगैरे हा भाग आहेच आहे. आता यांनी सांगितलं तसं त्यांची NGO आहे, स्वयंसेवी संस्था आहे, त्यांच्या मदतीने काय करता येईल. काही कंपन्या आहेत, कागलमध्ये तो एक मोठा कचऱ्याचा प्रकल्प करतायत, CSR फंडिंगच्या माध्यमातून ते हे करतायत. अशी कोणाची मदत घेऊन, आणि त्याचं माध्यम आम्ही आहोत. तर हे विकास हा जो व्हायला पाहिजे तो स्थायी व्हायला पाहिजे.
आणि याच्याही पलीकडचं त्यांनी सांगितलं की ज्या सामाजिक समस्या आहे, जसं ड्रगचं सांगितलं, हे एवढं मोठं आहे, आम्ही नक्की याचं काहीतरी करू. आता निलोत्पल नावाचे आपल्याकडे नवीन SP आलेत, त्यांच्याशी बोलतो आणि एक दिलीपराव आपण याची एक मोहीम सुरू करू. हे फार धोकेदायक, हे फार संवेदनशील आहे आणि आम्हाला असं वाटत होतं, आता टीव्हीला ते झोंबी नावाचं काहीतरी ड्रग्ज ते दाखवतात, ते असं स्टॅच्यू होऊन माणूस राहतोय बघा, ते सारखे व्हिज्युअल दाखवत आहेत. ते मुंबईत पण आहे, ते विदर्भात पण आहे आणि ह्या सांगतायत ते शाळकरी मुलांमध्ये जर असेल तर हे फार गंभीर आहे. म्हणजे आपण कोणत्या दिशेने आपला विकास जाणार आहे आणि ज्यांच्या हातात, ज्यांच्या खांद्यावर हे धुरा आपण देणार आहोत, तर त्या पिढीला जर असं पोखरलं जात असेल तर आपल्या सगळ्यांनी आपण जागृत व्हायची गरज आहे. तर आपण त्याचं काही आपल्या पद्धतीने मालिका म्हणा, जागृती म्हणा, संबंधितांना काही जागृती आणि पोलिसांकरवी या गोष्टी काही करता आल्या तर या साहेबांनी पण सांगितलं आणखी कुठले कुठले स्पॉट आहेत. जागृती करणं, जाणीव निर्माण करणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि एक या निमित्ताने फक्त सांगतो की आम्ही एक कॉन्क्लेव्ह कोल्हापुरात आयोजित करतो आहोत. ते कॉन्क्लेव्ह असं आहे की पुढच्या 20 वर्षाचं या पश्चिम महाराष्ट्राचं विकासाचं व्हिजन काय असणार आहे. म्हणजे पायाभूत सुविधा आहेच, उद्योग आहे, व्यवसाय आहे, रस्ते, पाणी आहे, हे आहेच आहे. हे सामाजिक प्रश्नही आहेत. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून आणि महत्वाचं म्हणजे हे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, त्यांनाही तिथं बोलावू. त्या निमित्ताने आम्ही एक कॉफी टेबल म्हणा किंवा एक विशेषांक म्हणा, हे जे यांनी ज्या आपल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत किंवा दृष्टी सांगितली त्यालाही त्याच्या स्थान देऊ आणि त्या निमित्ताने काही चर्चासत्र आपण घडवून आणायचंय. आणि या सगळ्यांना आपण त्या निमित्ताने मी आताच निमंत्रण देऊन ठेवतो, तुम्ही तर आहात, सतत फॉलोअप घ्याल. तरुण भारत आम्ही एक जबाबदार माध्यम म्हणून पुन्हा एकदा नव्याने भरारी घ्यायचा आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यात तुम्हा सगळ्यांची मोलाची साथ गरजेची आहे. कारण काय आहे की काळ कठीण आहे, त्या अर्थाने खूप आव्हानं आहेत. म्हणजे निधी हे एक आव्हान आहेच आहे, पण नवी पिढी घडवणं आणि तिला कीड न लागू देणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि ते सगळं आपण सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये तरुण भारत तुमच्या सोबत कायम असेल याची ग्वाही, याची खात्री आम्ही सगळेजण तुम्हाला या निमित्ताने देतो आहोत. आणि तुम्ही सगळेजण आलात, वेळ काढून, उशिरा का होईना वेळ काढून आवर्जून आलात. गेलेल्यांचे आणि उपस्थित असलेल्यांचे मीही वैयक्तिक आभार मानतो. सामायिक संबोधन. नमस्कार. आमच्या तरुण भारतचे विभागीय संपादक गायकवाड साहेब, जाहिरात व्यवस्थापक पाटील साहेब, काशीद सर, सर्व सदस्य, कारण आधीच म्हटलं सगळ्यांना सामायिक संबोधन नमस्कार. प्रत्येकाचे नावं घेत बसत नाही. आभार मानणे आम्ही थोडंसं ह्याच्यातनं म्हणतो. आभार मानणाऱ्या माणसाचं दुर्दैव असं असतं, म्हणजे हा विनोद म्हणून म्हणतो की त्याला स्वतःचा आभार मानता येत नाहीत. तो दुसऱ्याचा आभार मानतो पण स्वतःचा आभार मानता येत नाहीत. तर मला आभार मानायचं हे गोड काम माझ्याकडे आलं आहे. गोड म्हणतात सगळेच, पण आभार मानायचं ज्यावेळी चालू असतं त्यावेळी त्या स्टेजवरचे सोडून बाकी सगळी माणसं हळूहळू बाहेर पाहायला लागलेली असतात. त्यामुळे त्याला गोड काम म्हणतात का काय कोणास ठाऊक. तर आज तुम्ही या सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल सगळ्यांचं तर आभार आहेच. पण माझी संकल्पना, मला असं वाटते, विनिता मॅडमची माफी मागतो किंवा आणि कोणाची. आता काय झालं आहे, पूर्वी आम्ही मराठी शाळेतच शिकलो जिल्हा परिषदेच्या, किंवा माझ्या माहितीप्रमाणे सगळे IAS ऑफिसर MPSCचे MPSC पासआउट झालेले किंवा UPSC झालेले लोक देखील बऱ्यापैकी जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकून गेलेले बरेच आहेत. मला नाही वाटत की सगळे कॉन्व्हेंटमधले वगैरे सगळे म्हणजे अधिकारी वगैरे आहेत, असं काही प्रत्यक्षात परिस्थिती नाही. पण आज ट्रेंड झाला आहे खेड्यापाड्यात. विनिता मॅडमच्या म्हणजे आभारी म्हणजे सॉरी एवढ्यासाठी म्हटलो की त्यांची पण शिक्षण संस्था आहे, पण त्यांची शिक्षण संस्थेची मला तुलना नाही करायची. आता खेड्यापाड्यात अगदी खोराड्यात कोंडल्यासारखी खाजगी शाळा आहेत जिथं 4 पोरं कशी तरी शिकवली जातात. पण अशा खाजगी शाळेत मुलांना घालवायचं, पण ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत आत्ता कॉम्प्युटर आहे,
तिथं नेट आहे, वायफाय आहे, इतक्या सगळ्या सुविधा आहेत, किंवा ते तुमचं डिजिटल शाळा आहे, असं सगळं असून शासन तेवढा खर्च करीत असून देखील त्या शाळेत घालायची मात्र कुणाची इच्छा नाही. मला असं नाही म्हणायचं की बाबा म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांच्या मुलानं काही चांगलं शिकू नये, त्यांना मराठी शाळेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळेतच घालवावं का, असं नाही म्हणायचं. पण जिल्हा परिषदच्या शाळासुद्धा चांगल्या आहेत आणि पूर्वी चांगल्या होत्यात. आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेतच शिकलो. पूर्वी चांगल्या होत्यात म्हटल्यानंतर आता चांगल्या वाईट झाल्यात असा आपला प्रकार आहे का? नाही. ज्यानं त्यानं उठायचं आणि शाळेतला आपला मुलगा खाजगी शाळेत घालायचा. त्यामुळे या शाळा ओस पडत चालल्यात. आज 100-100, 150-150 वर्षाच्या शाळा आहेत. शाळा नवीन बांधायला आपण अपेक्षा करतो, म्हणजे तुम्हाला कुणाला नावं ठेवतोय अशातला भाग नाही. आपण अपेक्षा करतोय त्या शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे. पण त्या शाळेत मुलं किती? आम्ही ज्यावेळी शाळेला होतो त्यावेळी त्या शाळेचा पट 300-350 असायचा. आज त्याच गावात म्हणजे आमच्या गावातली माल्यातली शाळा मला वाटते बऱ्यापैकी मोठी आहे, तरी पण म्हणजे कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर असं आहे, तर तरीसुद्धा तिथं दोन्हीकडं 100, जिथं कमीत कमी 100 पट लागतो तो 100 पट होत नाही. त्यामुळे तिथं मुख्याध्यापकाची पोस्ट उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे. शिक्षक कमी पडतात आणि शिक्षक कमी पडतात असं ज्यावेळी म्हणजे पंचायत समितीकडे किंवा अन्य कुठं तक्रार केली जाते त्यावेळी त्यांना नेहमीप्रमाणे आमच्याकडे म्हणजे शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणून सांगितलं जातं. हे सगळं व्हायचं असेल तर आपल्याला देखील काही करता येईल का? मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यांचा पट वाढला पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो का? असं तुम्ही सगळे प्रतिनिधी आहेत ज्यांचं लोक ऐकतात, अशा लोकांच्या समोर मला बोलायचा योग आला म्हणून मी मुद्दाम हे नमूद करण्यासाठी मी मुद्दाम आभार मानायचं काम माझ्याकडं मागून घेतलं मुद्दाम. तर आभार मानत असताना तुमच्यावर एक भार टाकायचा की बाबा अशा आणखीन काही गोष्टी आहेत. आता ड्रगचा विषय मॅडमनी काढला, अत्यंत संवेदनशील विषय आहे. आपल्याला कळत पण नाही आपला मुलगा, आपली मुलं, लहान मुलं देखील ड्रगच्या विळख्यात सापडतात किंवा काय. तर ही गोष्ट आपण प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी देखील अशी आहे की गावात आता परवा एक असं झालं आमच्या म्हणजे आमच्या पेपरच्या ज्या दुसऱ्या पेपरचं नाव घ्यायचं नसतंय, सर काहीतरी म्हणतील, तरी पण पुण्यनगरीच्या पत्रकारानं बातमी छापली की वारणानगर परिसरात गुटख्याचा म्हणजे सुळसुळाट. योगायोगाने पोलिसांनी छापेमारी सुरू केली आणि मॅडम म्हणल्या तसे आमच्या गावातल्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका पान टपरीवर त्यांनी छापा टाकला. त्याला विचारलं काय आहे का, तर ते म्हटलं काय नाही, बघा आणि तुम्हाला पाहिजे तर त्यानं बघायला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांनी बघितलं तर एक ठिक्क भरून गुटख्याच्या पुड्या सापडल्यात. एक ठिक्क म्हणजे पोतं म्हणतो ते आपण बारकं, ते ठिक्क भरून गुटख्याच्या पुड्या सापडल्यात. म्हणजे अशी परिस्थिती व्हायला लागल्या. शांना अभय आपण देऊ नये, देताय असं म्हणत नाही, पण देऊ नये अशा काही गोष्टी आपण देखील केल्या पाहिजेत. ज्यावेळी आपण विकासाच्या कल्पना मांडतो त्यावेळी विकास ज्याच्यासाठी करायचा आहे तर आपलं म्हणजे भावी पिढी, ती पिढी सदृढ आणि समृद्ध व्हावी ह्यासाठी आपण सुद्धा काही केलं पाहिजे. दुसऱ्याकडून म्हणजे निधी तर पाहिजेच पाहिजे. आता प्रत्यक्षात परिस्थिती बघतोय, आमच्या गावची पाणी पुरवठा गेल्या 4 वर्षापूर्वीपासून म्हणजे 5 कोटीची योजना आहे. पाणी पुरवठा संपूर्ण म्हणजे लाईन वगैरे पूर्ण आहे, पण लाईटचं कनेक्शन नसल्यामुळं पाणी चालू नाही आणि आता उन्हाळ्यात पाणी टंचाई नेहमीप्रमाणे नेहमीच येतो म्हणतात तशी चालू आहे. तर अशा गोष्टी होतात, त्याला टंचाई म्हणजे तुमच्याकडे निधी नाही, हरकत नाही, पण निधी ह्याशिवाय आपल्याकडे निधीशिवाय आपल्याला जे काही करता येईल ते देखील आपण काही करू शकू का, हा विचार विनिमय आपण सर्वांनी, सर्व पक्षीय लोकांनी सर्वांनी एकत्र घेऊन केला पाहिजे. जसं भारत पाटलांनी आपला निर्मल ग्राममध्ये भारताच्या देशाच्या पातळीवर आपला तालुका नेला, तसा आपण देखील असे काही मुद्दे शोधून त्याच्यावरती प्लास्टिक निर्मूलनासारखा विषय याच्यावरती जर आपण काम केलं तर आपला तालुका परत एक वेळ नावारूपास येऊ शकेल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मला दिलेलं काम त्याप्रमाणे मी तुमचं सर्वांचं परत एकदा आभार मानतो आणि तरुण भारतला तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल तुमचा आभार मानून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सध्या कोणत्या विकासाच्या गरजा आहेत, कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, प्राधान्यक्रम कशाला दिला पाहिजे, अशा विविध अनुषंगानं आमचे विभागीय संपादक सर गायकवाड सर यांनी त्यामध्ये अशी चर्चा घडून यावी, एक संवाद त्या लोकप्रतिनिधीशी व्हावा म्हणून आदरणीय गायकवाड साहेबांनी ही संकल्पना आज या निमित्तानं इथं जे उपस्थित आहेत पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, त्यानंतर सदस्य म्हणून आहेत अण्णासाहेब, पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच पन्हाळा नगरात गायकवाड साहेब, आदरणीय काशीद साहेब आणि त्यांचे सर्व पत्रकार बंधू आणि छायाचित्रकार आणि पन्हाळा नगरपालिका ही पन्हाळा तालुक्यातील महत्त्वाची काम करणारी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. त्या विषयावरती आपल्याला दैनिक तरुण भारतच्या वतीने आज हा छोटासा संवाद आयोजित केलेला आहे. तर या संवादात बोलत असताना विविध गोष्टीवर